मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश भूमीला म्हणतो, ए सायकल राणी, प्लीज तू डोळे बंद कर ना, मला तुला एक गंमत दाखवायची आहे. भूमी म्हणते, अरे आकाश, आता कशाला डोळे बंद करायचे? आकाश म्हणतो, प्लीज कर ना. तेव्हा भूमी लगेच डोळे बंद करून घेते. तर आकाश हा खिशातून आपट्याची पाने बांधलेला एक धागा काढतो आणि तो धागा भूमीच्या हातामध्ये बांधून तिला डोळे उघडण्यासाठी सांगतो. भूमी डोळे उघडून पाहते आणि तो धागा पाहून खूपच खुश होते. तर आकाश म्हणतो, सायकल राणी, हॅपी दसरा. आज ना मी तुझ्यासाठी हे सोन्याचं ब्रेसलेट बनवलं. नवऱ्याने बायकोला सोन्याचे दागिने द्यायचे असतात ना, आणि याला सोनं म्हणतात, म्हणून मी तुझ्यासाठी हे सोन्याचं ब्रेसलेट बनवलं. सायकल राणी, तुला आवडलं ना? त्यावर भूमी म्हणते, हो आकाश, मला खूप आवडलं आणि असं ब्रेसलेट ना जगात कुणाकडेही नसेल. आकाश म्हणतो, खरंच का? आणि मी? भूमी म्हणते, तू तर मला नेहमीच आवडतोस, नेहमी जसा असतो तसाही, आणि आज तर तू खूप छान तयार झालास, एकदम हँडसम आणि स्मार्ट दिसत आहेस. आकाश विचारतो, खरंच मी स्मार्ट आहे का? भूमी म्हणते, हो. तेव्हा आकाश खुश होतो आणि भूमीला म्हणतो, चल आपण अंगणामध्ये जाऊयात. भूमी विचारते, आत्ता? आणि अंगणात कशाला? तेव्हा आता आकाश भूमीच्या हाताला धरत तिला लगेच अंगणामध्ये घेऊन जातो आणि तिथे आकाशने एक रावण बनवलेला असतो. भूमी खुश होत विचारते, हा रावण तू बनवलास का? तर आकाश म्हणतो, हो, आणि रघु काकाने मला मदत केली, मस्त दिसतोय ना? तेव्हा आकाश एक धनुष्यबाण भूमीकडे देत म्हणतो, हे घे आणि त्याला मार. भूमी म्हणते, पण तू हे माझ्याकडे का देतोयस? तर आकाश म्हणतो, अगं, आजीने मला दसऱ्याची गोष्ट सांगितली होती की दसऱ्याच्या दिवशी श्री प्रभुरावाने रावणाचा वध केला होता. चांगल्या शक्तीने वाईट शक्तीचा नाश केला होता, म्हणून हे घे आणि तू त्या रावणाला मार. भूमी पुन्हा विचारते, पण मी का मारायचं? आकाश म्हणतो, अगं सायकल राणी, असं काय करतेस? तू नेहमी वाईट लोकांना शिक्षा देत असते की नाही, आणि म्हणूनच तू त्या रावणाचा वध कर. तर भूमी विचारते, आकाश, तुला माहिती आहे का हे सगळं मी का करू शकते? आकाश विचारतो, का? त्यावर भूमी सांगते, कारण तू माझ्यासोबत आहेस. जेव्हा तू माझ्यासोबत असतोस ना, तेव्हा मी वाईटाच्या विरोधात उभी राहू शकते, आणि म्हणूनच हा बाण आपण दोघांनी मिळून मारायचा. तुला चालेल ना? त्यावर आकाश होकार देतो. तर आता भूमी आणि आकाश मिळून दोघेही त्या रावणाला बाण मारतात, त्याचा वध करतात. तेव्हा भूमी खुश होत मनाशीच म्हणते, देवा, खरंच मी खूप लकी आहे, कारण मला आकाशसारखा निर्मळ आणि निरागस मनाचा नवरा मिळाला. तेव्हा आकाश भूमी एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. तर दुसरीकडे रागिनी अभिला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते, परंतु अभि मात्र रागिनीचं तोंडही पाहत नसतो. रागिनी म्हणते, आकाश बाळा, हे बघ, मी घरचं जेवण घेऊन आले. आज दसरा आहे की नाही, म्हणून साहेबांकडून स्पेशल मी परवानगीसुद्धा काढली. तुझ्या आवडीचे सर्व काही पदार्थ घेऊन आले, म्हणून आता रागिनी अभिला पुरणपोळीचं ताट खाण्यासाठी देत असते. परंतु अभि मात्र रागाच्या भरात काही एक रिस्पॉन्स करत नसतो. तर रागिनी रडतच म्हणते, बाळा, तुला रात्री झोप लागली नसेल ना, पण हे बघ, मी तुझ्यासाठी पुरणपोळी घेऊन आले. म्हणून आता रागिनी स्वतः अभिला घास भरवत असते, परंतु अभि खात नाही. आणि त्याच वेळेला एक हवालदार अभिसाठी जेलमधील जेवणाचं ताट घेऊन येतो आणि रागिनीच्या हातातील ताट पाहत म्हणतो, तुम्ही घरून यांच्यासाठी जेवण आणलंत का? मग ठीक आहे. म्हणून आता ते ताट हवालदार माघारी घेऊन जाऊ लागतो, परंतु अभि त्याला म्हणतो, थांबा. आणि हवालदाराच्या हातातील ते ताट घेऊन अभि पुन्हा जेलमध्ये जाऊन बसतो आणि रडतच तो डाळ भात खात असतो, आणि ते पाहून रागिनीला मात्र मोठा धक्काच बसतो. तर रागिनी त्याला रडतच विचारते, अभि, अरे तू असं का करतोयस? अभि म्हणतो, घरच्या पुरणपोळीची चव मला इथे जेलमध्ये जाणवणार आहे का? आणि तू तर काही बोलूच नको, कारण मला त्याने काही फरकसुद्धा पडणार नाही. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे अभि बाळा, आजच्या दिवशी तरी असं करू नकोस. अभि चिडूनच विचारतो, आजच्या दिवशी काय स्पेशल आहे? मी इथे जेलमध्ये आहे आणि मला सोडवण्यासाठी तू काही केलंस का? मला सांग, मला जामीन मिळावी म्हणून तू प्रयत्न केलास का? नाही ना? अगं आई, मला घरचं जेवण नको आहे, तर मला एक घर हवं आहे. मला या तुरुंगातून सुटका हवी आहे, म्हणून अभि खूप रडत असतो. तर रागिनीसुद्धा रडतच म्हणते की अभि बाळा, मी प्रयत्न करत आहे रे, परंतु सध्या घरातील वातावरण खूप वेगळं आहे आणि मी जामिनीसाठी जास्त मागे लागले तर त्यांना संशय येऊ शकतो. अभि बाळा, तुला थोडे पेशन्स ठेवावे लागतील.
तर अभि म्हणतो, अगं माझ्या नशिबात तेच तर आहे. इतकी वर्ष मी फक्त आणि फक्त पेशन्सच ठेवत आलो. त्या महाजन गारमेंटसाठी मरालो, परंतु त्याचं क्रेडिट कधीही मला मिळालं नाही. म्हणून अभि तो तिखट डाळ भात खात असतो आणि पाणी पीत खूप रडत असतो. तेव्हा अभिची ती अवस्था पाहून रागिणीला वाईट वाटतं. ती मनाशीच म्हणते की माझ्या मुलाच्या या अवस्थेला भूमी तू जबाबदार आहेस. आज या अन्नाची शपथ घेऊन सांगते, नाही या अन्नाच्या एक एक कणासाठी तुला तडफडायला लावलं ना तर रागिणी नाव सांगणार नाही. तर इकडे भूमी आकाशला गोळ्या देत असते आणि शेवटच्या 2च गोळ्या उरल्या म्हणून ती उद्या आकाशसाठी पुन्हा नवीन गोळ्या घेऊन येणार असते आणि आकाशला शांतपणे झोपी लावते. त्याच वेळेला मनू तिथे येते. तेव्हा भूमी विचारते, आत्या घरी आल्या का? त्यांनी काही खाल्लं का? त्यावर मनू म्हणते, भूमिताई मला वाटलंच होतं तू काळजी करत असणार. आत्या मघाशीच घरी आल्या आणि त्यांनी खाऊनसुद्धा घेतलं. तर भूमी म्हणते, अभिला भेटून त्यांना थोडं बरं वाटलं असेल ना, आणि एक आई म्हणून त्यांना काय वाटत असेल ते मी समजू शकते. त्याच वेळेला भूमीला प्रशांतचा फोन येतो. भूमी विचारते, अरे एवढ्या रात्री फोन केलास, घरी सगळं ठीक तर आहे ना? त्यावर प्रशांत सांगतो, हो ताई सगळं ठीक आहे, पण एक छोटा प्रॉब्लेम आहे. उद्या बाबांचं रुटीन चेकअप आहे आणि उद्याच कॉलेजमध्ये माझं प्रेझेंटेशनसुद्धा आहे. तुला बाबांना घेऊन जायला जमेल का? भूमी म्हणते, हो तू काळजी करू नकोस. उद्या तसंही मला आकाशची औषधं आणण्यासाठी जायचं आहे ना, मग मी बाबांनासुद्धा घेऊन जाईल. तर भूमीचे बाबा तिचं कौतुक करत म्हणतात की बिचारी स्वतःचा संसार सांभाळून आपल्याकडे पण लक्ष देते. तर भूमीची आई मनाशीच म्हणते, उद्या यांच्या लाडक्या लेकीला येऊच देत, मग मी तिच्याकडे बघतेच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी बाबांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन येते. डॉक्टरांनी फिजिओथेरपी करण्यासाठी सांगितलेली असते, परंतु माझ्या खिशाला ते परवडणार नाही म्हणून भूमीचे बाबा नकार देत असतात. तर भूमी म्हणते, बाबा तुम्ही पैशांची कशाला काळजी करता? डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते करायचंच. मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. त्याच वेळेला भूमीची आई बाहेर येत म्हणते, वा वा तुला बाबांची खूप काळजी, पण तुझ्या बहिणीची? अगं तू तिला पार रस्त्यावर आणलंस आणि तिच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकून तिचा आनंद तुला बघवत नाही. सावत्रपणा तू सिद्ध करूनसुद्धा दाखवलास. तुला हे सगळं काही करून काय मिळतं ग? म्हणून आता ती भूमीला नाही नाही ते बोलत असते. ती म्हणते की बहिणीला असा त्रास देऊन तुला रात्री शांत झोप लागत असेल ना? अगं जनाची लाज नाही पण मनाची तरी बाळग. इतक्या खालच्या थराला तू जाशील असं मला अजिबात वाटलं सुद्धा नव्हतं. अगं माझ्या पुन्नूने तुझं काय वाईट केलं की तू तिच्याशी असं वागतीयेस? तेव्हा भूमीचे बाबा नलूवर ओरडतात. तेव्हा भूमी म्हणते, बाबा तुम्ही थांबा, यावेळेला आता मी उत्तर देणार. तेव्हा भूमी चिडूनच म्हणते, आई तू आत्ता मला जे काही बोललीस ते कधी पौर्णिमाला बोललीस का? तिला कधी जाब विचारला का? तिने सतत माझ्या आकाशचा अपमान केला, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या वाटेमध्ये सतत काटे पेरले, परंतु मी नेहमी तिचा प्लॅन हाणून पाडला आणि तिला माफसुद्धा केलं. आई तू विसरली असशील, परंतु आकाशचा अपमान मी कधीही विसरणार नाही. तू मला विचारतीयस, पण तू पौर्णिमाला काही संस्कार दिलेस का? आणि मी जे काही केलं ना ते माझ्या नवऱ्याच्या सन्मानासाठी केलं. मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं. तेव्हा नीलू म्हणते, मला बाकी काही माहीत नाही, तू लवकरात लवकर अभिजितची जामीन मिळवून दे आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढ. भूमी सांगते, मी अभिजितला जामीन मिळवून देणार नाही. तेव्हा नीलू म्हणते, एका आईला तू नाही म्हणतेस का? तुला लाज वाटत नाही का? माझ्या मुलीच्या संसारावर तू उठलीस ना, मग आता तुला सुद्धा या आईचा तळतळाट लागणार. तुझा आणि आकाशचा संसार कधीही सुखाचा होणार नाही. म्हणून नीलू रागानेच तेथून निघून जाते. तेव्हा आकाशच्या गोळ्या खाली पडतात तर त्या भूमी उचलून घेत असते. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की यावेळेच्या गोळ्यांचा आकार आणि कलर तर वेगळाच आहे. भूमीला मोठा धक्का बसतो. पुढील भागामध्ये भूमी डॉक्टर वर्तकांकडे त्या गोळ्या दाखवण्यासाठी घेऊन जाते. तर इकडे रागिनी खूप घाबरलेली असते की भूमीने त्या गोळ्या खोलून पाहिल्या तर. तेव्हा डॉक्टर वर्तक भूमीला सांगतात की मुद्दाम कोणीतरी या गोळ्या चेंज केल्या आहेत. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.